स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष, एक नव्हे तर दोन विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माझे मार्गदर्शक आदरणीय प्रोफेसर डॉक्टर सुधीरजी गव्हाणे सर, केवळ एकाच विभागाच्या नव्हे तर दोन विभागाच्या शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार सक्षमतेने सांभाळणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय अश्विनी अनिलराव लाटकर मॅडम, महाराष्ट्राचे ख्यातनाम साहित्यिक आणि माझ्या पाठीवरती कौतुकाचे थाप देऊन लढ म्हणणारे सन्माननीय बाबा भांड सर, समोर उपस्थित अनेक मान्यवर आहेत. मराठवाड्यातील सर्वाधिक कालावधी प्राचार्यपद ज्यांनी भूषवलं ते विजयजी भोसले सर आहेत, साकेत सर आहेत. सन्माननीय स्वतःची एक स्वतंत्र प्रतिमा निर्माण करणाऱ्या आशाताई भांड मॅडम या ठिकाणी आहेत. राज्याध्यक्ष आहेत आमच्या शिक्षकेतर संघटनेचे वाल्मिकरावजी सुराशे सर आहेत, दानेकर काका आहेत, अनेक मान्यवर तेजरावजी गाडेकर सर आहेत, डॉक्टर तायडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांची नावं हृदयात आहेत, तोंडावर यायलाच पाहिजे असं काही नाही. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज हे पुस्तक मी का लिहिलं? अर्थात मला एक मोठा उपदेश झालेला आहे, लेखकाने बोलायचं नसतं, कमी बोलायचं असतं. परंतु तुम्हाला या ठिकाणी सांगायला मला आवडेल की हे पुस्तक का लिहिलं. तर खरं तर इतिहास जो लिहिलेला आहे म्हणजे ऐतिहासिक कार्य काय, आता एवढे या ठिकाणी उपस्थित राहिले, पुस्तक वाचता न वाचता माहीत नाही, परंतु आलेले आहेत तर मला कॅश करणं गरजेचं आहे. शहाजी महाराजांचं सर्वात मोठं ऐतिहासिक कार्य काय आहे? तर शहाजी महाराजांनी तलवार तर गाजवली परंतु इतिहासाचं लेखन केलेलं आहे. हे शहाजी महाराजांचं सर्वात मोठं काम आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणाल लेखन काय केलं? त्यांच्या नावावर तर पुस्तक नाही, परंतु शहाजी महाराजांच्या पदरी 75 विद्वान, पंडित आणि कवी त्या ठिकाणी होते. एक तर जो आला होता त्यांच्याकडे जयराम पिंडे, त्याने तर अशी 12 नारळं ठेवली होती. शहाजी महाराजांनी विचारले की हा काय प्रकार आहे? तर 12 भाषेमध्ये त्यांना काव्य करता येत होतं. आणि हा जो महाराजांनी जे इतिहास लेखन केलं जयराम पिंडेच्या माध्यमातून, राधा माधव विलास चंपू, हे शहाजी महाराजांचं चरित्र जयराम पिंडेकडून लिहिलं आणि तोच कित्ता पुढे शिवाजी महाराजांनी गिरवला. कवींद्र परमानंद आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी श्री शिवभारत हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढे तर आणखी भरपूर आहेत. मग समनयन हा ग्रंथ दस्तूरखुद्द संभाजी महाराजांनाच अर्पण केला होता. हे थोडं बाजूला पडलं आहे आणि म्हणून इतिहास लेखनाचं बहुभाषिकतेचाही मंत्र आहेत. तोही बहुभाषिकतेचा मंत्र शहाजी महाराजांचा त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ही कामं त्यांनी केलेली आहेत. आणि अत्यंत महत्त्वाचं आणखी एक आहेत, जेव्हा बंगळुरूहून बालशिवबांना पुणे प्रांती पाठवलं होतं तेव्हा सनय बनवून पाठविलं होतं. नय म्हणजे राजनीती आणि सनय म्हणजे राजनीतीने युक्त असलेलं. म्हणजे आता याच्यामध्ये सप्तगुण जे आहेत राजा बनण्यासाठी त्या काळी ते अत्यंत, त्या काळी काय आताही महत्त्वाचे आहेत. एक स्वतः स्वामी हिमसेल्फ द किंग, अमात्य दॅट इज प्राईम मिनिस्टर, फ्रेंड्स सुहृद्य तेही त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे होते. कोश आहे म्हणजे खजिना, राष्ट्र म्हणजे भूप्रदेश, दुर्ग राष्ट्र म्हणजे भूप्रदेश, दुर्ग किल्ले, बल म्हणजे सैन्य. ही 7चे 7 जे आहेत ना सप्तगुण, त्या सप्तगुणांनी पाठविलं होतं आणि त्याचं पुन्हा एकदा लोकांपर्यंत ते जाणं गरजेचं आहे. रजनी शोषणचं एक वाक्य आहे साकेतजी, द मोस्ट डिफिकल्ट वर्क इन द युनिवर्स इज पॅरेंटिंग. पॅरेंटिंग हे सर्वात अवघड काम आहेत आणि शिवबांचं पॅरेंटिंग करणारे इंजिनियर म्हणजे शहाजी महाराज आणि जिजाऊ साहेब आहेत. हे आम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं तर हा महत्त्वाचा जो आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. भरपूर गोष्टी त्यामध्ये आहेत. शाडगुन्य हा जर महाराजांचा गुण बघितला शहाजी महाराजांचा, आणि मॅडम त्यांना महाराज असं का म्हटलेलं आहे तर स्वतः ते दरबार त्या ठिकाणी भरवत होते, आणि त्यांनी स्वतः पराक्रम एक भाग आणि महत्त्वाकांक्षा मुत्सद्दीपणा हा दुसरा भाग, या दोन्हीही गुणांचं मिश्रण शहाजी महाराजांमध्ये आहे. आणि पहिलं स्वतंत्र राज्य, यस वी कॅन बिकम द किंग्स, यस वी हॅव दॅट पोटेन्शियल, वी कॅन बिकम द रूलर्स, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि मग तो पुढं जो कित्ता आहेत म्हणजे 3 प्रयत्न गेलेत, परंतु 4था प्रयत्न शिवाजी महाराजांच्या माध्यमातून केलेला हा कमालीचा यशस्वी ठरलेला आहे. आणि ते
तुम्हाला आम्हाला पुन्हा माहीत होणं गरजेचं आहे, म्हणून मी त्या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे. आपला आदेश शिरसावन्य या ठिकाणी मानतो, कारण हे काही व्याख्यान नाही, हे फक्त मला तुमच्याशी हितगुज पुस्तकाची जी प्रक्रिया आहे ती महत्त्वपूर्ण आहे, ते सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून या पुस्तकाच्या निर्मितीसाठी आमचे इतिहासप्रेमी अभ्यासक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक शरद भिंगारे सर यांनी एक मोलाचं सहकार्य त्या ठिकाणी मला केलेलं आहे. म्हणजे ते दुवा ठरलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून बरंच काही शिकायला मिळालं. आणि येथे मग विद्यापीठातच आलो. येथे विद्यापीठात आलो म्हटल्यानंतर काही प्रश्नच नाही. परंतु ज्या पद्धतीने या पुस्तकावरती सुसंस्कार केले गेलेत, ते सुसंस्कार म्हणजे कळस चढविण्याचे जे संस्कार केले, त्या सन्माननीय प्रतिमा साकेत भ्याण मॅडम आपण केलेले आहेत. तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. प्रणवजी, जेव्हा मी प्रतिमा साकेत मॅडमचं नाव घेतो त्याच्यामध्ये तुम्ही आलाच. आणि साकेत सर तुमचा प्रश्नच नाही, तुम्ही त्याच्यामध्ये आलात. पण ज्या वेळेला तुम्ही सांगितलं की अत्यंत कमी कालावधीमध्ये जिजाऊंच्या पुस्तकाच्या 5 आवृत्त्या निघाल्यात, तर तेथे सर्व गुण हे सोन्याचे आहेत. ते सोनं राजमाता जिजाऊ साहेब, सोनार हा निमित्त मात्र आहेत. पहिले गुण सोन्याचे आहेत. दुसरे, सर्क्युलेशनमध्ये, वितरणामध्ये ज्यांचे अत्यंत मास्टरकी आहेत ते साकेत सर, तुमचे ते प्रयत्न आहेत, ते क्रेडिट त्या ठिकाणी तुम्हाला जातं. आणि म्हणून साकेतच्या टीमचे पूर्ण धन्यवाद व्यक्त करतो. मॅडम संपवतो मी. अच्छा, एकच संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तेवढा उद्धृत करतो कुलगुरूंच्या परवानगीने, कारण तो शहाजी महाराजांनाही लागू होतो. शिवाजी महाराजांचा कोणताही एपिसोड जर काढला ना वाल्मिकराव, कंप्लीट लागू होतो. आणि तो अभंग शेअर करण्याचा फक्त मोह होतो, तो शेअर करतोय. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, मेले जीत असो निजो निया जागे, जो 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 जे मागे ते ते देऊ, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाची माथा हनू काठी, माय बापाहुनी बहु मायावंत, करू घात पात शत्रुहुनी, अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याचे पुरे कोड त्याचे परी, ज्याचे पुरे कोड त्याचे परी. थांबवतोय. आपण आलात, सर्वांना हृदयात साठवून घेतलं, सर्वांचे फोटो पुन्हा पुन्हा पाहिल, हे आले होते ते आले होते, व्हिडिओ पण पाहिल, आणि आपल्या ऋणात राहील हा शब्द तुम्हाला देतो. कुलगुरूजी आणि शिक्षणाधिकारी मॅडम आपण आलात, तुमची उपस्थिती हाच आशीर्वाद या ठिकाणी आहे. नतमस्तक होतो, आशीर्वाद घेतो, तुमचेही आशीर्वाद घेतो आणि थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.